36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर तालुक्यातील टाकळी कदीम येथे साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली आहे. जयंती सोहळ्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आणि विचारांवर वक्त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. या प्रसंगी माजी सरपंच शिवाजीराव चंदेल, सरपंच कॉम्रेड गणेश कसबे, साक्षी साबळे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते भैयासाहेब जाधव यांनी भाषणे केली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन भिकनराव चंदेल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष यादवराव कांबळे, माजी सरपंच शिवाजीराव चंदेल, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चंदेल, लखन थोरात, भगवान बणगे, लक्ष्मण चंदेल, राम देवगया, सुनील चंदेल, पत्रकार बंधू धनराज बिंबोट, विठ्ठल सुलाणे, दीपक काळे, दौलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पोलीस पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखनाथ साबळे, संतोष साबळे, पांडुरंग साबळे, भीमराज कसबे, सुभाष कसबे, रुपेश कसबे, सचिन कसबे, हर्षवर्धन कसबे, रायभान मोठे, रवी मोठे, आकाश साबळे, विशाल साबळे, संतोष मोरे, करण दुशिंगे, ईश्वर खाजेकर, हर्षल पुसे, किशोर पुसे, गोकुळ भगुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. आपल्या दौलताबाद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतोय. असं म्हणतात की अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेले आणि अण्णाभाऊने फकीरा नावाची कादंबरी लिहिली, जी सर्वाधिक गाजली आणि महाराष्ट्र शासनाने तिला पुरस्कृत केलं. त्यानंतर वारणेच्या खोऱ्यात असेल, वारणेचा वाघ असेल, माकडाची माळ असेल, चिखल्याचा कमळ असेल, वैजंती असेल, आवती असेल, रूपा असेल, गुलाब असेल, अशा असंख्य कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिल्या. अण्णाभाऊंचं खरं गाजलेलं गीत आहे, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची. यांचं संयुक्त महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अण्णाभाऊ हे गरिबांचा, कष्टकऱ्यांचा बुलंद असा आवाज होते. अण्णाभाऊंनी जे काही साहित्य लिहिलं, काही कादंबऱ्या लिहिल्या आणि काही लोकगीतं लिहिले. अण्णाभाऊंना मी आत्ता जे बोललो, माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची झाली व कायली, यात अण्णाभाऊंना काय सांगायचं आहे? अण्णाभाऊंना महाराष्ट्र आणि बेळगाव यांचं एक जे विरह आहे, बेळगाव कर्नाटकमध्ये राहिलं, महाराष्ट्र इकडे राहिलं, ह्या तळमळीतून, आत्महत्येतून त्यांनी लिहिलेलं आहे लोकगीत आहे. आणि त्यावेळेस अण्णाभाऊंनी, कॉम्रेड अण्णाभाऊंनी साहित्य, लोकगीतं यातून खऱ्या अर्थाने जनजागृती केली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मोलाचं असं आपलं योगदान दिलं. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपण अभिवादन करू आणि त्यांना अभिवादन करून मी माझ्या शब्दांनी 1.5 दिवसाची शाळा करून आजूबाजूच्या बसच्या पाट्या असतील, दुकानाच्या पाट्या असतील, चित्रपटाचे नाव असतील, पोस्टर असतील, यातून त्यांनी आपलं वाचनाची कला आत्मसात केली आणि सतत असं वाचन करून, मनन करून वाटेगाव हे त्यांचं जरी गाव असलं तरी त्या गावात पोट भरत नसल्यामुळे त्यांनी पायी प्रवास करून आपल्या आईवडिलांसह, आपल्या कुटुंबासह मुंबई गाठली. मुंबईमध्ये चिरानगर या भागात राहत असताना त्यांना अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. कधी कधी उपाशी झोपावं लागलं. झोपडीत राहून त्यांनी जी ग्रंथसंपदा या ठिकाणी मराठी साहित्यात निर्माण केलेली आहे, त्या ग्रंथसंपदेमध्ये विशेष स्थान हे अण्णाभाऊ साठेचं आहे. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव होता, मुंबई ही गुजरात राज्याला जोडण्याचा त्या ठिकाणी काय होतं, सांगायचं काय राहतं आणि सोशल मीडियावर व्हायरल काय होतं. त्याच्यामुळं सत्यता जाणून घेणं, त्याची शहानिशा करणं, नंतर विश्वास ठेवणं, हे आताच्या काळामध्ये स्वतः आव्हान तयार झालेले आहे. आताच्या काळामध्ये काय झालं, महापुरुषांनी समस्त समाजासाठीच काम केलं, ते काही नवीन नाही. संतापासून परंपरा चालू आहे. परिवर्तनवादी महापुरुष जेवढे झाले त्यांनी समाजासाठी काम केलं. पण झालं का अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचा स्वाभिमान, त्याचा आत्मसन्मान आणि या अनेक गोष्टी
प्रत्येक माणसाला आज वाटतंय का बाबा माझं कुठंतरी नाव पाहिजे, माझं कुठंतरी या स्वार्थापायी काय झालंय, महापुरुषाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मागे स्वतःचा स्वार्थ साधायचा, हे मंडळीचं प्रमाण जास्त वाढलं. त्याच्यामुळे महापुरुषाचं जे कार्य आहे ते पुढं जायला नाही लागलं, ते भाषणापुरतं मर्यादित राहू राहिलं. कुठल्याही महापुरुषाचं घ्या. आता आपण अण्णाभाऊ साठेच्या बाबतीत बोलायचं. अण्णाभाऊ साठेंचं समग्र आयुष्य हे अत्यंत गरिबीत, अत्यंत शोषित पीडित समाजासाठी त्यांनी खर्च केलं. त्यांचं जे अख्खं आयुष्य आहे, त्यांनी मुंबईची चाळ असेल, त्या काळी मुंबई हे दलित चळवळीचं माहेरघर होतं, केंद्र होतं. त्यांनी अख्खं आयुष्य पणाला लावलं, समाजासाठी त्यांनी काम केलं आणि त्यानंतर त्यांचे जे अनुयायी, त्यांची ती जबाबदारी होती, जे वैचारिक अनुयायी, त्यांचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचवणं. काय झालं, प्रत्येक महापुरुषाचे जे अनुयायी असतात. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग मिमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.